बदलापूरमध्ये पुन्हा एकदा एका बिल्डरचा धक्कादायक प्रकार उघडकीस येतो आहे। सध्या आपण बदलापूर पूर्व पनवेल हायवे या लगत असलेल्या कार्तिक होम या सोसायटीमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणच्या रहिवासी गेल्या 3 दिवसांपासून अंधारामध्ये आहे। त्यांना साध्या मूलभूत ज्या सुविधा असतात, वीज पाणी, त्या सुद्धा मिळत नाही आणि याला सर्वस्वी जबाबदार जे आहे ते बिल्डर आहे असं सांगितलं जातंय। कारण ज्या वेळेला त्यांनी या घरांमध्ये गुंतवणूक केली, ज्या वेळेला ते इथे राहायला आले, त्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं होतं की 24 तास त्यांना पाण्याची सुविधा राहील। ठीक आहे, पाणी नाही परंतु वीज सुद्धा त्यांना मिळेल। परंतु धक्कादायक प्रकार असा आहे की कन्स्ट्रक्शन मीटरवरती गेल्या 3 वर्षांपासून ही सोसायटी जी आहे ती वीज धारण करते। म्हणजे किती गंभीर प्रकार आहे आणि एमएसईबी सुद्धा याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष करते आहे का? गेल्या 3 वर्षांपासून जर कन्स्ट्रक्शन मीटरवरती ही सोसायटीला वीज पुरवली जाते आहे तर याला जबाबदार कोण? आणि अशा पद्धतीचे बिल्डर जे नागरिकांना फसवतात, ग्राहकांना फसवतात, त्यांच्यावरती कारवाई होणार का, असा प्रश्नचिन्ह इथले अनेक रहिवासी उपस्थित करतायत। आपण काल देखील एक प्रकार बघितला होता ज्यामध्ये बिल्डरच्या माध्यमातून एका रहिवाशीचे घर 3 वेळा विकण्यात आले होते आणि त्यानंतर आता हे सर्व जे काही रहिवासी आहे ते देखील त्यांची देखील फसवणूक जी आहे सर्रासपणे या ठिकाणी सुरू आहे। याच्यावर कोणी आवाज उठवणार का बघणं गरजेचं ठरणार आहे। काही रहिवासी आहेत त्यांच्याशी संवाद साधूया आपण। मॅडम, काय अडचण आहे या ठिकाणी, काय बोलाल? गेले 3 दिवस झाले इथे इलेक्ट्रिसिटी नाहीये आम्हाला आणि त्यामुळे पाणी पण नाहीये वीज नसल्यामुळे। आणि आम्ही 3 आल्यापासून 2 वर्ष झाले आम्हाला इथे येऊन, त्यामध्ये आम्ही 4 वेळा हे फेस केलेलं आहे। जवळजवळ नेहमी असंच आहे, इथे शॉर्ट सर्किट होतात, त्यानंतर किंवा फॉल्टी मीटर काही रिझनमुळे हे लोक कनेक्शन कट करतात आणि आम्हाला त्याचा त्रास होतो। आम्ही खूप लॉस बेअर केलेला आहे या सगळ्या बिल्डरच्या फ्रॉडमुळे। आता किती दिवस झाले लाईट नाहीये आणि का नाहीये, काय कारण आहे? 3 दिवस झाले, शुक्रवारी सकाळपासून लाईट नाहीये। आम्ही आज जवळजवळ हे 3 दिवसाचंच नाही, आम्ही 3 वर्ष झाले आम्ही हेच भोगतोय। आम्ही आमचा पै गुंतवला इथे, आम्ही बाहेर जातो, मुंबईमध्ये जातो जॉबसाठी, आमची आई आमचे मुलं इथे सेफ नाहीये। आम्ही पूर्ण दिवस आमचं त्या टेन्शनमध्ये असते की घरामध्ये काय होणार आहे, शॉर्ट सर्किट होईल की काय होईल। रात्री अपरात्री 2:30 वाजता माझ्या अंगावर आगीचा गोळा पडतोय, 2:30 वाजता रात्रीचे पूर्ण माझी चादर जळते। आणि त्या दिवशी रात्री ज्यावेळेस आग सगळीकडे लागली, मी व्हिडिओ शूटिंग काढली आहे। मी MSCB ला फोन केला, MSCB वाल्यांना सांगितलं इथे शॉर्ट सर्किट झालंय। आम्ही पूर्ण बिल्डिंग खाली आलो, पूर्ण खाली होतो रात्रभर। आम्ही बिल्डरला फोन केला, बिल्डरच्या माणसांना फोन केला, MSCB वाल्यांना फोन केला, कोणीही एकानेही दखल नाही घेतली। पूर्ण रात्र आम्ही इथे उभा होतो आणि हे एकच नाही, हे अनेक वेळा घडले। पाण्याचे प्रॉब्लेम्स खूप असतात, पाणी इतकं खराब येतं, टँकरचं येतं, तुम्ही बघू शकता मागे आजही पाईप आहे, टँकरचं पाणी येतं, ते कुठून आणलं जातं काही माहिती नाही। सगळ्यांना स्किनचे प्रॉब्लेम झालेले आहेत। पाणी आणि लाईट हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे। पिण्याचं पाणी सुद्धा नाही, पिण्याचं पाणी आहे थोडंफार, पण पुरत नाही आम्हाला। आज एवढे 4, 5, 6 जण आहेत, त्यांना एवढासा जार दिला जातो, पुरत नाही। दिला जातो म्हणजे नाही दिलेलं आम्हाला, अजून काहीच नाही दिलेलं। ते पाईपलाईन आहे, पाईपलाईन आहे, पण ते किती पाणी येतंय काय आम्हाला त्याचं काहीच नॉलेज दिलेलं नाही। किती वर्षापासून असाच प्रकार? आम्ही 3 वर्ष झाले आम्ही भोगतोय। मग एवढं का शांतता, एवढे 3 वर्ष? प्रत्येक वेळेला आम्ही बिल्डरशी बात करायला जातो, बोलायला जातो, काहीतरी समझोत्याने होईल, कारण आम्हाला हे सगळं नाही करायचंय। आम्ही सगळे मिडल क्लास लोक आहोत, आम्हाला नाही काही करायचंय। आम्हाला असं आहे की समझोत्याने होईल, त्याला समजेल आमचं दुःख। पण प्रत्येक वेळेला आम्ही जातो, अक्षरशः मी गेलीये त्याच्या ऑफिसमध्ये तर तो म्हणतो नाही आता नाही, नंतर या। मी कशाला गेलीये, मी काय त्याला तुझी तब्येत कशी आहे विचारायला नव्हते गेले, माझा प्रॉब्लेम आहे, माझ्या घरात काही प्रॉब्लेम आहे म्हणून मी गेलीये। अक्षरशः झिडकारून लावतात, व्यवस्थित उत्तर देत नाही। बिल्डरचा माणूस म्हणतो का माझ्या हातात काहीच नाही, बिल्डर फोन उचलत नाहीये। बिल्डरचे माझ्याकडे 2ही नंबर माझे उचलत नाहीये, बिल्डर 2ही नंबर उचलत नाही, कुठलाही रिस्पॉन्स देत नाही। कधी आग लागते काय लागते, ती रात्र आम्ही पूर्ण आमच्या मुलाबाळासहित इथे याच्यावर झोपून काढलेली। मुलांना अक्षरशः ह्या फरचीवर आम्ही रात्रभर झोपवलंय। घरामध्ये पूर्ण शॉर्ट सर्किट झालं होतं। खूप भयंकर प्रकार जो आहे तो आपण या ठिकाणी बघत आहोत। अजून बाकीचे देखील आपण माहिती घेणार आहे। सर, काय सांगाल, काय माहिती द्याल, काय प्रकार आहे हा? आता ह्या इमारतीमध्ये अजून सोसायटी फॉर्म झालेली नाहीये आणि सोसायटीसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला मूलभूत मिळाल्यामुळे आमची सोसायटी फॉर्म होऊ शकत नाही। आम्ही ऍडव्होकेट थ्रू लिगल नोटीस बिल्डरला 2दा पाठवली आहे, पोलीस स्टेशनला सुद्धा एक नोटीस गेलेली आहे आणि नगर परिषदेला सुद्धा एक ऍडव्होकेट मॅडमने नोटीस पाठवलेली आहे।
परंतु त्या नोटीसची कुठलीही दखल बिल्डरने घेतलेली नाहीये. इव्हन बिल्डरने ती नोटीस स्वतः ती हार्ड कॉपी त्याची स्वीकारली सुद्धा नाही. शेवटी त्यांना त्या ऍडव्होकेट मॅडमने ईमेलद्वारे ती कॉपी त्यांना पुरवली आणि तदनंतर आम्हाला अनेक समस्यांचा सामना, मी पहिला रहिवासी आहे इथे येणारा, माझ्यानंतर 4 ते 5 महिन्याने अनेक लोक टप्प्याटप्प्याने राहायला आले. पण मला सुद्धा त्यांनी एमआयडीसीचं पाण्याचं सप्लाय देतो म्हणून त्यांनी माझ्याकडून 1 लाख रुपये आणि प्रत्येकाकडून 1 लाख रुपये याच्या व्यतिरिक्त, फ्लॅटच्या किमतीच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा पैसे चार्ज केलेले आहेत. आणि प्रत्येक इथे सोसायटीमध्ये राहणारे वयस्कर ग्रस्त आहेत, शाळकरी मुलं आहेत, सर्व प्रकारचे, आणि गेली 5 ते 6 महिन्यापासून लिफ्ट सुद्धा बंद आहे. त्याच्या आधी सुद्धा ह्या 3 फेजच्या अनइव्हन कनेक्शनमुळे आणि ते इलिगल कनेक्शन त्याने प्रत्येक मेंबरला पुरवलेलं आहे आणि ते इलिगल कनेक्शनमुळे लोड डायव्हर्ट होतोय, लोड व्हेरिएशन होऊन कधी काय होईल आम्ही फार तणावाखाली राहत आहोत. इव्हन पाण्याचं सुद्धा आम्हाला अनेक वेळेला समस्या भेडसावत आहेत. टँकरचा पाणी पुरवठा आम्हाला इथून मागे केला जातो. आता सुद्धा टँकरचा पाणी पुरवठा होतोय आणि जीवन विकास प्राधिकरणचं पाणी ते पण पुरेसं नाहीये आणि ते अर्धा तास फक्त पाणी सोडतात फक्त. फसवणूक झाली. हो, आमची शुद्ध फसवणूक झालेली आहे. आता आम्ही तर पश्चाताप आम्हाला झालेला आहे, परंतु इथून पुढे जर कोणाला इथे घ्यायचा असेल, रस तर त्यांनी सुद्धा विचार करावा. आम्हाला त्रास होतोय तर नवीन माणसाने घेणाऱ्याला हा त्रास होऊ नये असं माझं मत आहे. आणि इव्हन आता माझा मुलगा आज वैद्यकीय सेवेत आहे, डॉक्टर आहे. तो रात्रीची नाईट शिफ्ट आयसीयूला करतो, कल्याणला एका चांगल्या हॉस्पिटलला आयसीयूला असतो आणि दिवसा क्लिनिक चालवतो. अक्षरशः ती जनसेवा करताना त्याला दुपारच्या वेळेत आराम पाहिजे असतो, परंतु दुपारची झोप पुरेशी होत नाही. सकाळ संध्याकाळ बदलापूर ईस्टला त्याचं क्लिनिक आहे, परंतु जो जनसेवा करतोय, परंतु आम्हाला ही जनसेवा त्याने विकासकाने आम्हाला दिली पाहिजे. तर ती जनसेवा आम्ही त्याच्याकडून अपेक्षित आहे. अनेक वेळा बिल्डरांबरोबर अनेक वेळा आम्ही सामंजस्याने मिटिंग करायचा प्रयत्न केला, अनेक वेळा आमचे प्रश्न मांडले, परंतु प्रत्येक वेळेला ते उडवाउडीची उत्तरं किंवा चुकीचं. लाईट नाहीये, आता येणार आहे का लाईट? काही पर्याय? आम्हाला लाईटचं ते म्हणतात की ऍक्च्युली आता त्यांनी लाईट बिल त्यांनी भरायला पाहिजे होतं आणि तरी आमचे ते 68,000 एक अंदाजे ऐकतोय आम्ही बघितलेलं नाही बिल, ते विकासकाने भरायचं, बिल्डरने भरायचं. पण गेली 1.5 वर्षापासून आम्ही प्रत्येकी 1,000 रुपये आमच्याकडून महिन्याला चार्ज करतोय तो, आणि हे सुद्धा ते चुकीचं करतोय तो. त्याने आम्हाला पक्के मीटर आणि पक्क पाणी द्यावं आणि आमची सोसायटी फॉर्म करून द्यावी आणि आम्हाला सगळ्या मूलभूत सुविधा त्याने जे काही प्रॉमिस केलेलं आहे, जनरेटरचं बॅकअप म्हणा, ज्या अम्युनिटी प्रॉमिस केलेलं आहे त्या सगळ्या आम्हाला देऊन त्या सगळ्या क्लिअर करून आम्हाला सोसायटी हँडओव्हर द्यावा, ही आमची मागणी आहे. आपण आता ना सर्वात पहिले मीटर बघणार आहोत आणि हा एवढा धक्कादायक प्रकार आहे ना की म्हणजे जेवढे जे काही फ्लॅट धारक आहे या सर्वांना फक्त एकच कन्स्ट्रक्शन मीटर आहे आणि त्याच्यावरून त्यांना वीज पुरवली जाते. काय बोलतात? हमारा रूम 2-2.5 साल से हमने भी लिया है. हमारा बेडरूम पूरा लीकेज होता है, छोटे छोटे बच्चे हैं. हमारा 2 फ्रिज खराब हो गया लाइट की वजह से. पूरे बिल्डिंग में करंट उतर गया था. सब लोग नीचे आके हम लोग छोटे छोटे बच्चे को लेके बैठे. बिल्डर के ऑफिस में जाते तो बिल्डर हम लोग को बोलता है तुम्हारे नाम पे है क्या रूम, चलो निकलो भगो यहाँ से. हम लोग को भगा देते, कुत्ते के जैसे हमको भगाता है. हाँ, हम लोग फंसे तो फंसे, दूसरा आदमी नहीं फंसना चाहिए. इसलिए बिल्डर पे कार्रवाई किए जाए. हम लोग गरीब इंसान है, हमारे पैसे वाले नहीं है बिल्डर के जैसे. हमारी सुनवाई बिल्कुल नहीं करता है. क्या किया जाए? हमारी सुनवाई कौन नहीं करना चाहिए? हमारे हाथ में कुछ नहीं, नल नहीं, पानी नहीं, कुछ नहीं. 3 दिन से उस आदमी ने हमारा पानी बंद कर दिया है. हाँ, बच्चे लोग अंधेरे में, लाइट नहीं, पानी नहीं. हम बूढ़े आदमी, हमको लिफ्ट फंसा के हमको रूम दिया है. हमको बोला लिफ्ट चालू है. हाँ, अश्विनी मैडम ने हमको रूम दिया है कि नहीं इसमें अच्छा है, लिफ्ट है. कुछ लिफ्ट नहीं, सब लिफ्ट बंद है. हम बूढ़े आदमी कैसे चलेंगे? मेरे को टाइफाइड का बुखार है, 1 महीने से हूँ, मेरे पास रिपोर्ट है, गोली दवा है. उस बिल्डर को अक्कल नहीं क्या? कैसा करता हम लोग के साथ में? उसका अच्छा होगा क्या? कभी नहीं होगा. और उसका रूम जाएंगे क्या? कोई भी नहीं लेगा. उसका रूम तो जाना ही नहीं चाहिए. मैं बोलती हूँ आज हमको गुंडे लगा के मरवा दे, मर जाएंगे हम तो बूढ़े हुए, मरने के लिए बैठे, लेकिन उसका रूम कोई नहीं लेना चाहिए. मैं तो बोलती हूँ उसको हमारा हाय लगेगा, मेरा तो हाय लगेगा. मैं अभंगा औरत है, मैं बीमार है, 1 महीने से मेरा तबीयत खराब है. मेरे पास रिपोर्ट है. मॅडम, आम्ही आज ही समस्या आम्ही आमचे इथले स्थानिक नगरसेवक आहे. हाँ? ये देखो ऐसा करना चाहिए. मेरे पास रिपोर्ट है, आप देखो इसका ले लो. खून रखते नहीं है, टाइफाइड है, मेरे को टाइफाइड है, मेरे को चक्कर आते, चलने को नहीं होता है.
मैं नीचे नहीं उतरती, इतना घूमने वाली बाइक, हाँ? और इसने पानी लाइट सब बंद कर दिया हमारा। क्यों हाई ले रहा हमारा? इतना पैसा किधर ऊपर लेके जाएगा? गरीब लोगों की हाई लगेगी। ऐसा मत करो, पैसा लो, जो तुम्हारा आ रहा तुम लो, हमारा आ रहा तो हमको दो। हम देने के लिए तैयार है, हम नहीं बोल रहे भाई। एवढं म्हणजे इतकं त्रास देतोय कोण? बिल्डरचं नाव काय? बिल्डरचं जे नाव, विकासकाचं जे नाव आहे, एक तुलसी होटवानी म्हणून आहे आणि राजकुमार कुकरेजा म्हणून एक दोन हे बिल्डर आहे आणि अजून त्यांचा एक सहभागीदार आहे. तर आज आम्ही हे गेले बरेच दिवस हे बिअर केलं आणि आमच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेलं मॅडम. शेवटी आम्ही सरळ मार्गाने अनेक वेळा त्याच्याशी समजावण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळेला तो सांगतो की आम्हाला इतना पैसा देतो, उतना पैसा देतो. आमच्याकडून पूर्ण रक्कम घेतलेली आहे त्याने. आणि याच्या व्यतिरिक्त एमआयडीसीच्या पाण्याचे 1 लाख रुपये मगाशीच मी उल्लेख केला, ते पाण्याचे देऊन सुद्धा त्याने पाण्याचे फक्त अर्धा पाणी सोडतो. ही समस्या आमच्या स्थानिक नगरसेवक माननीय अरुण सुरवळ साहेबांकडे आम्ही आता तुमचं बाईट घेण्याच्या अगोदर अरुण सुरवळ साहेबांकडे जवळजवळ अर्धा पाऊण तास साहेबांनी आम्हाला वेळ दिला आणि ते बिल्डर बरोबर सुद्धा फोनवर बोललेले आहेत. तर ते म्हणाले आपण मीटिंग घेऊ, तुम्ही सामने बात करू. इव्हन त्यांनी एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना पण फोन केला होता आणि आता त्यांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं की तुम्ही पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट करा सर. आमची नोटीस अगोदर ऑलरेडी कायदेशीर नोटीस गेलेली आहे तिघांना पण. आणि नगराध्यक्ष मॅडम रुचिता गोरपडे ताई यांना पण तुम्ही एक पत्र द्या असं सुरवळ साहेबांनी आम्हाला सुचवलं. त्याबद्दल सुरवळ साहेबांचे आम्ही सर्व रहिवासी, इथले जे रहिवासी, अजून सोसायटी झालेली नाही, हा सोसायटीचा उल्लेख सुद्धा होतच नाही कारण सोसायटीच नाही, ही बिल्डिंग आहे, आम्ही रहिवासी आहोत. तर आमचं कृपा करून, आता आमचं सगळ्यांचं इथे वय झालेले पण आहे, मी पण वयस्कर आहे, आम्हाला हा त्रास हा प्रत्येकाला होतोय. आमची मुलं आहेत, आता परीक्षा पण चालू आहेत मॅडम. त्यामुळे आता ह्या गरमीचं एवढ्या उष्णतेमध्ये आम्ही पाणी नाही, लाईट नाही, आम्ही राहायचं कसं काय? ते आमचा अरुण सुरवळ साहेबांनी आम्हाला जे काही थोडा आधार दिला आज आणि आम्हाला मार्गदर्शन, त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत, आभारी आहोत. तर इथून पुढे पण आम्हाला त्यांनी सतत सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे. सर्वप्रथम काय होतं माहिती का, ज्या वेळेला बदलापूरकर इथे राहायला येतात आणि त्यांना समजतं त्यांची फसवणूक झालीये, तर ते घाबरतात आणि शांत बसतात. आणि त्याचमुळे खरं तर हे 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष सहन करत असतात की आज नाही तर उद्या होईल, उद्या नाही तर परवा होईल. आणि कुठेतरी एक धाक असतो की आपण जे एवढी किंमत मोजून लाखांमध्ये घर घेतल्यानंतर ते घर कोणी घेणार नाही, असं त्यांना देखील धाक दाखवला जातो. परंतु त्यानंतरची परिस्थिती खूप भयंकर असते. एवढ्या वर्ष भोगून सुद्धा त्यांना अजूनही मूलभूत सुखसुविधा मिळत नाहीये. याच्याकडे खरोखर जे काही बांधकाम व्यावसायिक आहे, बांधकाम विभागाचे जे काही सभापती आहेत, त्यांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की ह्या ज्यांना सगळ्यांना जर बिल्डिंगांना परवानगी मिळते आहे तर त्यानंतरही सगळ्या सुविधा मिळतायत की नाही बदलापूरकरांना? काय बोलतात? मैं जैकी से बात किया, लाइट क्यों नहीं चालू हुआ, तो उनका मतलब सुपरवाइजर है क्या है, वो तो बोल रहा था कि मेरा मतलब बिल्डर का मतलब आदमी है, उससे मेरे को ज्यादा बात होता है. वो बोला कि मैं लाइट सब जन लाइट बिल नहीं भरा, जबकि हम लोग 800 रुपया पर महीना उसको भर के देता है, फिर भी वो लाइट हम लोग का काट के रखा है. बिल्डर से भी बात किया, वो बोलता कि जो आपका ये लाइट बिल भरा ही नहीं तो हम लोग कैसे चालू करेगा. फिर बाद में मेरे से फोन काट दिया. दादा काय बोलताय? हमारा बात हुआ था, मराठी नहीं आता, सॉरी. हमारा बात हुआ था बिल्डर से. उन्होंने पिछले साल बोला था कि हम 2 महीने में मीटर लगा देंगे और पानी का सुविधा वगैरह सब कर देंगे. जबकि पिछले बार भी ऐसा हुआ था जिसमें 3 दिन हम लोग सफर किए थे. उसके बाद हम लोगों से पैसा लेके और कंस्ट्रक्शन फेज के द्वारा उन्होंने लाइन सप्लाई किया है और हम लोग से वो पर मंथ इलीगली चार्ज वसूल रहे हैं हम लोग से. हम लोग को बोला कि 2 महीना वेट कीजिए, 2 महीना में आपको मिल जाएगा. लेकिन अभी वो 1 साल हो गया. 1 साल होने के बाद 3-4 बार हम लोग का वो फेज शॉर्ट सर्किट हुआ, जिसके वजह से मेरा खुद का पंखा गया, किसी का फ्रिज गया, किसी का टीवी गया. कुछ नहीं किया उन्होंने. और बाद में मेरा डिमांड यही है कि हमें सारी सुविधा होनी चाहिए, लाइट की, बिजली की, और हमारा सोसायटी बनना चाहिए. और हम लोग जो 3 दिवसापासून जे आम्ही अंधारात आहे त्याच्यावर लवकरात लवकर सोल्युशन कोणीतरी काढावं. आम्ही अजून 1 दिवस नाही बेअर करू शकत, पाण्याशिवाय लाईटशिवाय नाही राहू शकत. तर लवकर काहीतरी ऍक्शन व्हावी. मैम, हस्बैंड नाइट ड्यूटी करके आते हैं कि लाइट का प्रॉब्लम को देखे कि नाइट ड्यूटी करके आराम करना चाहिए. सेंट्रल रेलवे में छोटे छोटे बच्चे हैं, एक फर्स्ट पे एक नर्सरी में उनकी पढ़ाई देखे कि अंधेरे में बैठ के हम बिल्डर का वेट करते रहे कि वो कब लाइट को सुधार के देगा. कब तक ऐसा प्रॉब्लम चलेगा? काय वाटतं? सर्व रहिवाशांच्या समस्यांना
आता सगळ्यांनी मांडलेले आहेत, त्याच्यावर लवकरात लवकर ऍक्शन घ्यावी हीच आमची विनंती. मी गेले 2 वर्षे ह्या सदनिकेमध्ये राहत असून वारंवार हे जे काही पाण्याचे लाईटीचे त्रास होत आहेत याचा पाठपुरावा आम्ही बिल्डरकडे केला असून त्यांनी जेव्हा जेव्हा आम्हाला काही प्रॉमिसेस केले त्याच्या आधारे आम्ही शांत राहिलो गेले 3 वर्ष, पण तरीही आज हा वाक्य झालेला आहे. त्यामुळे आज आम्ही माननीय नगरसेवक यांच्याकडे गेलो, आज त्यांनी मार्गदर्शन केलं. म्हणूनसाठी मी हे सरकारला निवेदन करतो की याच्याकडे लक्ष द्यावं, लवकरात लवकर आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे हीच विनंती करतो. आता नाहीच समाधान मिळालं तर काय करणार आहात? आम्ही एक तर आता 1-2 उपाय आहेत. एक तर आम्ही बिल्डरच्या घरी राहायला जाऊ, आमचं सर्व सामान वगैरे आवरून आम्ही बिल्डरच्या सरळ घरी राहायला जाऊ. नाहीतर दुसरं आम्ही उपोषणाचं हत्यार किंवा आम्ही आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत. आमची लवकरात लवकर बिल्डरने दखल घेऊन आमच्या ज्या काही मागण्या आहे आणि ते देणं त्याचं कर्तव्य आहे. आमच्याकडून संपूर्ण पैसे भरलेले आहेत, 1ही रुपया आमच्याकडून शिल्लक नाही. आणि जे काही मेंटेनन्स आमचं 1 वर्षाचं होतं ते दिलेलं आहे. दुसऱ्या वर्षाचं मेंटेनन्स जे बाकी आहे ते आम्ही रितसर त्याने घ्यावं. आमच्याकडून जे काही घेणं आहे त्याने रितसर घ्यावं. त्यांनी इलिगल पद्धतीने कुठे पैसे दिले असतील तर आम्ही त्याला बांधील नाही आहोत. त्याने वाईट पद्धतीने जिथे जिथे कोटेशन भरलेलं आहे लाईटचं पाण्याचं त्याच्यामध्ये ओव्हरहेड आम्हाला प्रत्येकाला जे वाटायला येईल ते आम्ही देऊ. फ्लॅट विकले जातात. अजूनही फ्लॅट विकले, अजून 7 ते 8 लाख अंदाजे फ्लॅट विकणं बाकी आहे. तर विकले जातात कारण की मी आता यांचं प्रकरण बघून मी आलोय. माझं इथे 2 फ्लॅट घेतलेले मी 6-7 महिने अगोदर घेतलेले. तर बिल्डरने मला काय बोललेलं की आम्ही त्यांचीच आहे 2 दिवस म्हणजे 6 महिन्यापूर्वी आम्ही करून देणार लगेच, पण आतापर्यंत काहीच रिझल्ट आलेला नाहीये. आणि आम्ही घेतलेल्या अश्विनी मॅडम तेव्हा होती ती या इथे होती. एकच बिल्डर आहे का? हा एकच बिल्डर होते. हे कार्तिक बी आहे आणि तो कार्तिक काय ए आहे. वाटतं, नागरिकांनी घरं घेतली पाहिजे की नाही इथं? मला असं वाटतं की घ्यावंच नको, कारण की आता पण माझंच पोझिशन भेटलेलं नाही. एक रोख कॅश देऊन घेतलेलं मी, रोख कॅश देऊन घेतलेलं आणि एक लोनवर घेतलेलं आहे. पोझिशन आता आलं तर विचारलं की ते बोलतात की गुढीपाडव्यापर्यंत देणार आहे. मी बोललो गुढीपाडव्यापर्यंत तुम्ही कसं काय देणार आहे, तुमचं काय आहे? तर नंतर बोलतात की दिवाळीपर्यंत देणार. मला नाही वाटत की ह्यांचं जे प्रकरण चालू आहे मला नाही वाटत ह्यांचं काय होणार आहे. मग काहीतरी मोठा ऍक्शन व्हायला पाहिजे. आता हल्लीच इथे चोरी झाली. इथे वॉचमॅन पण आपलं हे एजंटचे नाही चांगले, सीसीटीव्ही पण काम करत नाही, काहीच मिळत नाहीये. इथे ह्यांना पण धोका आहे, रात्री कोण आत शिरलं तर प्रॉब्लेम होऊन जाईल. धन्यवाद. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. बिल्डर लॉबीकडे कुठेतरी लक्ष जे आहे ते बदलापूरमध्ये दिलं पाहिजे, कारण बदलापूरचं नाव या ठिकाणी जे आहे ते खराब होतंय आणि जो काही नवीन गुंतवणूकदार बदलापूरमध्ये येतो त्याला खरोखर माहित नसतं. त्याला फक्त आश्वासने दिली जातात, असं घर मिळेल तसं मिळेल, परंतु त्यानंतर मात्र त्यांची फसवणूक होते आहे. या संदर्भात प्रशासनाने आता जागे होण्याची गरज आहे. आपण सध्या कार्तिक होम्स या ठिकाणी आहोत आणि कार्तिक होमचे जे काही प्रोजेक्ट सुरू आहे बदलापूर शहरामध्ये, समोर देखील एक प्रोजेक्ट सुरू आहे, तेथे सुद्धा नागरिकांची, रहिवाशांची आणि ग्राहकांची फसवणूक होते आहे. तर त्यामुळे जर तुम्ही कुठेही घर घेत असाल तर कृपा करून या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच घर घ्या आणि गुंतवणूक करा. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.